कधी विचार केलाय की श्रीमंत होण्याचं सगळ्यात मोठं रहस्य आपल्या दिवसाच्या अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये लपलेलं असू शकतं? हो, खरंच. प्राचीन ज्ञान आणि आजचे काही नवीन सिद्धांत सांगतात की झोपण्यापूर्वी केलेला एक साधासा विधी आपलं संपूर्ण आर्थिक वास्तव बदलून टाकू शकतो. चला, आज या आकर्षक संकल्पनेच्या मुळाशी जाऊया. एक क्षण थांबा आणि विचार करा, गरिबी म्हणजे फक्त पैशांची कमतरता नाही, तर आपल्याच डोक्यात चालणारा एक जुना, नको असलेला प्रोग्राम असेल तर? जर खरी समस्या बाहेरच्या जगात नाही, तर आपल्याच विचारांमध्ये आणि आपल्या खोलवर रुजलेल्या विश्वासांमध्ये असेल तर? हेच विश्लेषण याच मूलभूत प्रश्नावर केंद्रित आहे. आपल्याकडे एक खूप जुनं संस्कृत वचन आहे, यथा दृष्टी तथा सृष्टी. याचा अगदी सोपा अर्थ आहे, आपण जगाला जसं पाहतो तसंच जग आपल्यासाठी बनतं. म्हणजे काय, तर आपली नजरच आपल्या वास्तवाची निर्मिती करते. आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा मूळ आधार आहे. चला, तर मग आपल्या पहिल्या भागात वळूया. इथे आपण बघणार आहोत की संपत्ती म्हणजे फक्त कागदी नोटा किंवा बँक बॅलन्स नाहीये, तर ती एक प्रकारची ऊर्जा आहे, एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे. आणि या फ्रिक्वेन्सीशी जुळवून घेणं का महत्वाचं आहे ते पाहूया. हे रेडिओचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे, नाही का? विचार करा, तुम्हाला 98.3 FM वर तुमचं आवडतं गाणं ऐकायचंय, पण तुमचा रेडिओ चुकून 94.3 वर लागलेला आहे. मग गाणं ऐकू येईल का? अजिबात नाही. तसंच आहे आपल्या मनाचं. जर मन सतत कमतरता किंवा अभाव या स्टेशनवर अडकलेलं असेल, तर ते समृद्धीच्या संधी कशा काय पकडणार? आणि हो, यामागे फक्त बोलणं नाहीये, तर चक्क वैज्ञानिक कारण आहेत. आपल्या मेंदूमध्येच एक अशी सिस्टीम आहे जी आपल्यासाठी आपलं वास्तव, आपली रियालिटी फिल्टर करत असते. आणि आपल्याला कळतही नाही की हीच सिस्टीम आपल्या आर्थिक परिस्थितीला कसा आकार देतीये. या सिस्टमचं नाव आहे रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम किंवा शॉर्टमध्ये RAS. याला तुम्ही आपल्या मेंदूचा एक सिक्युरिटी गार्ड किंवा गेटकीपर समजू शकता. याचं काम काय? तर याला जे महत्त्वाचं वाटतं तेवढंच ते आत येऊ देतं. आणि महत्त्वाचं काय हे कोण ठरवतं? आपलं चेतन मन नाही, तर आपलं अवचेतन मन. त्यामुळे जर आपल्या आत खोलवर विश्वास असेल की पैसा मिळवणं खूप अवघड आहे, तर हा गार्ड बाहेरच्या जगात फक्त तेच पुरावे शोधून आणेल जे या गोष्टीला खरं ठरवतील. हे बघा, इथे किती सोप्या पद्धतीने दाखवलंय. आपल्या चेतन मनाला म्हणजे वरवरच्या मनाला वाटतंय मला श्रीमंत व्हायचंय, पण आत सबकॉन्शियस मनात जर असा विश्वास असेल की श्रीमंत लोक तर लोभी असतात, तर आपला RAS काय करेल? तो श्रीमंत होण्याच्या सगळ्या संधींकडे दुर्लक्ष करेल आणि श्रीमंत लोक कसे वाईट आहेत हेच दाखवणारे पुरावं आपल्यासमोर आणून ठेवेल. मग प्रश्न येतो की जर हा गार्ड इतका स्ट्रॉंग आहे, तर त्याला चकमा कसा द्यायचा? तर एक चांगली बातमी आहे. दिवसभरात एक अशी जादूची वेळ येते जेव्हा हा गार्ड थोडासा डुलकी घेतो आणि तेव्हाच आपण थेट आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचू शकतो. विज्ञान या वेळेला थीटा ब्रेनवेव्ह स्टेट म्हणतं. ही अशी एक अवस्था आहे जेव्हा आपण खूप रिलॅक्स्ड असतो, आपला तार्किक मेंदू शांत झालेला असतो आणि आपलं सबकॉन्शियस मन एखाद्या स्पंजसारखं नवीन सूचना, नवीन कल्पना शोषून घेण्यासाठी पूर्णपणे तयार असतं. आपलं मन रिप्रोग्रॅम करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. आणि ही संधीची खिडकी दिवसातून दोनदा उघडते. पहिली, रात्री झोपायच्या आधीची शेवटची 20 मिनिटं, आणि दुसरी, सकाळी उठल्या उठल्या पहिली 20 मिनिटं. ह्या काळात आपण जे काही विचार करतो ना, ते थेट आपल्या सबकॉन्शियस मनाच्या सुपीक जमिनीत पेरलेल्या बीजासारखं काम करतं. आता जरा प्रामाणिकपणे आठवून बघा, या मौल्यवान वेळेत आपण काय करतो? बहुतांश लोक काय करतात? फोन उचलतात, सोशल मीडिया बघतात, नकारात्मक बातम्या वाचतात किंवा दिवसभरातल्या चिंता आठवत बसतात. म्हणजे नकळतपणे आपण रोजच्या रोज चिंता आणि कमतरतेचीच बीजं पेरत असतो. मग ह्या वेळेचा योग्य वापर करायचा तरी कसा? तर इथेच एक खूप शक्तिशाली आणि सोपं तंत्र कामाला येतं. एक असं तंत्र जे आपल्या पूर्वजांच्या प्राचीन ज्ञानाला आणि आधुनिक विज्ञानाच्या काही सिद्धांतांना एकत्र जोडतं. या तंत्राचा पाया एका फारच इंटरेस्टिंग कल्पनेवर आहे. पाण्याला स्मृती असते. डॉक्टर मसारू इमोटो यांच्या प्रयोगांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. त्यांचे प्रयोग वैज्ञानिकदृष्ट्या थोडे वादग्रस्त आहेत, पण त्यामागची कल्पना खूपच प्रभावी आहे. विचार करा, आपले विचार आणि आपल्या भावना पाण्याची रचना बदलू शकतात, आणि आपलं शरीर तर जवळपास 70% पाण्यानेच बनलेलं आहे. म्हणजे आपण या गुणधर्माचा उपयोग स्वतःला आतून बदलण्यासाठी नक्कीच करू शकतो. तर करायचंय काय आहे? अगदी सोपं आहे. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये पाणी घ्या. शांत बसा.
डोळे बंद करा आणि तुम्हाला जसं आयुष्य हवंय ना ते अगदी स्पष्टपणे बघा. ते सुंदर घर, ते यश, ती नाती, फक्त विचार नका करू, तर ते सगळं मिळाल्यावर जो आनंद होईल, जी कृतज्ञता वाटेल, ती भावना आत्ता अनुभवा, फील करा. आणि अशी कल्पना करा की ती सगळी सकारात्मक ऊर्जा, ती भावना त्या पाण्यात उतरतेय. आणि मग शांतपणे ते पाणी प्या. विचार करा की प्रत्येक घोट आपल्या शरीरातल्या करोडो पेशींपर्यंत ती नवीन समृद्धीची सूचना पोहोचवतोय. हे तंत्र खूपच शक्तिशाली आहे, पण हो, ते काम करण्यासाठी काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. चला तर मग, या खेळाचे नियम काय आहेत ते बघूया. सर्वात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे सातत्य, म्हणजे कन्सिस्टन्सी. कोणतीही जुनी सवय बदलायला किंवा नवीन सवय लागायला वेळ लागतोच. त्यामुळे हा विधी कमीत कमी 21 दिवस तरी एकही दिवस न चुकवता करायचा आहे, हे लक्षात ठेवा. यशासाठी या 3 चाव्या नेहमी लक्षात ठेवा. पहिली, सातत्य, जे आपण आत्ताच बोललो. दुसरी, धैर्य. अनेक वर्षांचं जुनं प्रोग्रामिंग एका रात्रीत बदलणार नाही, त्यामुळे धीर धरा. आणि तिसरी, सगळ्यात पॉवरफुल गोष्ट, कृतज्ञता, म्हणजे ग्रॅटिट्यूड. जेव्हा आपण एखादी गोष्ट मिळण्याआधीच ती मिळाल्यासारखी कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आपण विश्वाला एक खूप मोठा आणि स्पष्ट संकेत पाठवत असतो. कृतज्ञता हीच त्या खजिन्याची खरी चावी आहे. तर आता निवड आपली आहे. एक साधा, सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय आपल्या हातात आहे. यात गमावण्यासारखं काहीच नाहीये. मग काय, आज रात्रीपासून आपल्या वास्तवाची नवी कहाणी लिहायला सुरुवात करणार का?